तर चला आपण मराठीचं जेवढं पॉसिबल होईल आपल्या आज तेवढं आपण पूर्णतः रिव्हिजन करू. बघा क्लासमध्ये पूर्ण मराठी दिलेला होता. ठीक आहे, याचा अर्थ आपल्या इथे डिटेल्स शिकावं लागेल असतील, काही नवीन बसलेली असतील. ठीक आहे, ठीक आहे, काही नवीन कॅरेक्टर बसलेले असतील, त्यांना ज्या काही गोष्टी समजलेल्या आहेत त्या चांगल्या समजून घ्यायच्या, बर्डन नाही घ्यायचं कुठलं, कारण पेपरला आपल्याला परवा दिवशी जायचं. ठीक आहे, उद्या नवीन काही वाचणार नाही आपण, जेवढं पॉसिबल होईल तेवढं. शक्यतोवर इथला डाटा कमी असेल, मी जास्त उच्चारेल, लिहायचं काहीच नाही आपल्याला, काहीच लिहायचं नाही आपल्याला टोटल, जसं मी सांगेन तसंच. यातला 1 मार्काचा फायदा तरी चालेल, नाही तर मग आपल्याला एक कॉन्फिडन्स तरी मिळवेल आपला की मराठीचं पूर्ण रिव्हिजन झालेली बघू. ठीक आहे, कारण आपण संतांची माहिती पूर्ण पाहिलेली होती, तो व्हिडिओ मी अपलोड करून देईन तुम्हाला. ठीक आहे, दुसरी गोष्ट, पहिला प्रकार काल बरेचसे बाबतीत पाहिलेलं होतं, पण जातीवर आलेलो होतो. ठीक आहे, तर चला आपण चालू करू. तर यामध्ये बघा चॅप्टर वाईज तर जाणार नाही आपण, टॉपिक वाईज जाणार लक्षात. ठीक आहे, आता हा टॉपिक तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येते, तुमच्यापैकी बोलू कोणीच नका, मी सगळं सांगेन फक्त ऐकायचं. ठीक आहे, तर यामध्ये जर पाहतो म्हटलं आपण तर हा चार्ट दिसतो, याच्यावर प्रश्न कसा बनेल, हा प्रश्न कसा बनेल. ठीक आहे, आणि आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर हा चार्ट दिसतो तुम्हाला वर्णाचा पूर्ण. ठीक आहे, मराठी ग्रामरमध्ये सध्या टोटल वर्ण जर विचारले किती लिहिसा, 52. किती लिहायचे, 52. काहीच नाही, उत्तर नाही सांगायचं, मी स्वतः सांगितलं. ठीक आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. उत्तर आपल्या संभाजीनगरला प्रश्न विचारला होता, तर 52चं उत्तर अमरावतीला प्रश्न विचारला होता, त्यांनी 52 उत्तर दिलं नव्हतं, पण नंतर यांचं चेंज केलं होतं. मराठी वर्णमालेमध्ये टोटल वर्ण किती येतं, 52. आता या 52चं क्लासिफिकेशन किती आहे बघा, या 52 पैकी स्वर किती येतं, 14, स्वरादी किती येतं, 2, आणि व्यंजन किती येतं, 34. आता या 36 किती, 36. आता या व्यंजनाचे नाव बघा, व्यंजनाला काय म्हटलेलं आहे, स्वरांत म्हटलेलं आहे आणि परवर्ण म्हटलेलं आहे. कळलं इथं, स्वरांत ज्याच्या शेवटी स्वर आहे, कळलं, ज्याच्या आधी स्वर आहेत त्याला काय म्हटलं आपण, स्वरांत. कळलं इथं. ठीक आहे, स्वरांत म्हणजे काय, व्यंजन, त्यालाच काय म्हटलं, परवर्ण म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या स्वरावर प्रश्न कसं आहे की मराठी व्याकरणामध्ये स्वर किती, तर किती येतं, 14. ठीक आहे, याच्या व्याख्या तुम्हाला विचारणार नाही, लक्षात, काळजी नका. तर याच्यात काय म्हटलं, ऱ्हस्व स्वर, तर ऱ्हस्व स्वर टोटल किती येतं, 5. विचारणार नाही तुम्हाला, पेपरला विचारत नाही किती आहे ते विचारणार नाही, पण ते कोणते कोणते येतं लक्षात. छोटा ई, छोटा उ, रुरुशीचा, लुलुप्तचा. कळलं येतं. याच्यानंतर दीर्घ, ज्यांचा उच्चार लांब आहे त्यांना काय म्हणतो आपण, दीर्घ स्वर म्हणतो आपण. कळलं येतं. दीर्घ स्वर कोणते आहेत आपले, आ, मोठा ई, मोठा उ, किती येतं, फक्त 3च आहेत. आता महत्वाचं आहे आपल्याला संयुक्त, पेपरला प्रश्न इथं बनेल की संयुक्त स्वर कोणते. बघा संयुक्त स्वर कोणते आहेत, ए, त्यानंतर आई, त्यानंतर ओ, आणि त्यानंतर कोणतं असेल, औ. या 4 पैकी पेपरला प्रश्न बनेल, कारण इथं 4 पर्याय सहज उपलब्ध होतात. कुठे लक्षात ठेवायचं, प्रश्न बनतो कुठं, जिथं 4 पर्याय सहज उपलब्ध होतात किंवा 3 पर्याय सहज उपलब्ध होतात. कधी एक मिक्स करणं किंवा एक दुसरा टाकणं खूप सोपी जाते. ठीक आहे, मग संयुक्त स्वर कोणते आपले, ए, आई, ओ. आणखीन प्रश्न बनण्यासारखा कुठे येते, इंग्रजी. बघा इंग्रजी स्वर कोणते येते, ए आणि ऑ. या इंग्रजी स्वरांना म्हणतात आधुनिक स्वर किंवा आदत्त स्वर म्हणतात. काय म्हणतात, आदत्त स्वर. झाला इथपर्यंत. ठीक आहे, आणि आहा यांना काय म्हटलं आपण, स्वरादी. काय म्हटलं आपण, स्वरादी. याच्यानंतर आता प्रश्न, स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, द्रविडियन आणि संयुक्त व्यंजन. एक्झामला प्रश्न विचारला तुम्हाला, क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात, संयुक्त व्यंजन. कळलं येतं. आता हे स्पर्श व्यंजन किती येतं, 25. किती येतं, 25. ठीक आहे, हे स्पर्श व्यंजनापैकी क, ही कची पंगत, क, ख, ग, घ, अंग, या शेवटच्या 5 जणांना काय म्हणतात, अनुनासिक. या अनुनासिकांचं दुसरं नाव काय, परसवर्ण. काय म्हणतो आपण याला, परसवर्ण. पण कधी म्हटलं जाते, जेव्हा अनुस्वाराच्या बदल्यात या अनुनासिकांचा वापर केला जातो तेव्हा त्यांना काय म्हणतात, परसवर्ण. तोपर्यंत म्हटलं जात नाही. कळलं इथं. मला सांग, अनुनासिक टोटल किती येतं, 5. किती येतं, 5. ठीक आहे, सांगा, य, र, ल आणि व यांना काय म्हणतात, अर्धस्वर. अर्धस्वराला दुसरं नाव आहे अंत्यस्थ. काय म्हणतो आपण, अंत्यस्थ. कळलं इथं. खालीलपैकी अंत्यस्थ स्वर कोणता आहे, य, र, ल, व यापैकी. ठीक आहे, याच्यानंतर उष्मे. उष्मे कोण आहेत, श, श, स. यांनाच म्हटलं आपण घर्षक. महाप्राण. हो, आता मराठीमध्ये एकूण महाप्राण किती येतं, 14. किती येतं, 14. पेपरला जर विचारलं खालीपैकी महाप्राण कोणतं, तर लक्षात ठेवायचं, च सोडून द्यायचा, च सोडून द्यायचा. आणि बाकी इतर व्यंजनांचं स्पेलिंग लिहिताना जर यच आला, यच
स्पेलिंग लिहिताना, कळलं इथं? तर ते काय झालं, महाप्राण झालं. जसं उदाहरण स्पेलिंग म्हणजे काय, खचं स्पेलिंग लिहिलं, खचं स्पेलिंग तर के यच लिहितो, यच जिथं यच आला ना ते काय झाला, महाप्राण. अपवाद कोण आहे आपला, च. अपवाद कोण आहे आपला, च. हे टेक्निक झाले फक्त ओळखायची. आणि आणखीन एक आहे अपवाद स. अपवाद कोणता आहे, स. याच्यात यच येत नाही तरी पण हा काय झाला, महाप्राण झाला. सांगा मराठीत एकूण महाप्राण किती येतं, 14. ळ कोणता वर्ण आहे, द्रविडियन वर्ण आहे. कोणता आहे, काल मी सांगितलं तुम्हाला द्रविडियन भाषा कोणत्या, दख्खन भारतामधल्या भाषा कोणत्या येतात, द्रविडियन. कळलं इथं? त्यानंतर अभिजात भाषा किती येतात, 6 मराठीला दर्जा भेटलेला नाहीये. द्रविडियन वर्ण कोणता वर्ण आहे, स्वतंत्र. कोणता आहे, ळ. याच्यानंतर काय, स्वतंत्र संयुक्त व्यंजन, संयुक्त क्ष आणि ञ. एक्झामला पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला, लक्षात की क्ष कसा लिहिसाल बाबा, क्ष हा कसा लिहिला जातो, तर बघा इथं क श षटकोनाचा, लक्षात. आणि एक मिनिट कोण असेल, क आणि श, लक्षात. त्यानंतर ज्ञ विचारेल तुम्हाला पेपरवर, ज्ञ विचारेल तर काय लिहि सर, द न अधिक य, दन य. न नळाचा पाहिजे, काय पाहिजे, न नळाचा. पेपरवाले न बाणाचा देतील आणि चुकून टाकेल तुमचं. श षटकोनाचा आहे, श शाळेचा देतील चुकून टाकतील. आपल्याला श कोणता पाहिजे, षटकोनाचा पाहिजे. समजलं? पण सांगा टोटल वर्ण किती, कोणत्या येतं, 52. मला सांगा स्पर्श व्यंजन किती टोटल, पहिली पंगत कोणाची, कठोर वर्णाची. कोणाची, क. क च्या पंक्तीमधलं अनुनासिक कोणतं, अंग. कोणतं, अंग. समजलं पर्यंत? सगळा टोटल स्वर किती आहेत, स्वर 14. किती आहेत, 14. ठीक आहे. आता याच्यानंतर जो महत्वाचा पार्ट आहे, ठीक आहे. आता मला फक्त सांगायचं एक्झामला प्रश्न कुठे येईल, एक तर त्या पहिल्या चार्टवर 52. आता प्रश्न येईल तुम्हाला इथं, लक्षात. यावर प्रश्न, यामध्ये काही चार्ट दिसतो तुम्हाला. याच्यात फक्त मी काय करणार, एक नाव च छ ज आणि ज हे 14 लिहिले. एक्झाम्पल जर प्रश्न विचारला कोणत्या व्यंजनांचा हा दुहेरी उच्चार आहे, तर कोणाचा आहे, च छ ज. यांचा उच्चार हा दुहेरी, काय दुहेरी. गेल्या वर्षी जळगावला प्रश्न यावर्षी दिसेल, ठीक आहे. याला यांनाच कधी काय म्हणतात, तालव्य म्हणतात. काय म्हणतात, तालव्य म्हणतात. काय म्हणतात, तालव्य. तर कधी काय म्हणतात यांना, दंत तालव्य म्हणतात. दंत तालव्य. कळलं इथं? मग खालीपैकी कोणाचा उच्चार दुहेरी आहे, तर कोणाचा, छ छ ज. एका वेळेस यांना काय म्हटलं जाते, तालव्य. इथं बघा तालव्य. आणि दुसऱ्यांदा काय म्हटलं त्याला, दंत तालव्य किंवा दंतमुलीय. यांना तिसरं नाव आहे वत्सवर्ण. काय म्हणतात ना, वत्सवर्ण. वत्सवर्ण कोणाला म्हटलं जाईल, छ छ ज ज. कळलं? मग सर कधी यांना तालव्य म्हणायचं आणि कधी दंत तालव्य म्हणायचं, बघा. याच्यात जर तुम्ही इथं म्हटलं जनमत आणि इथं काय, जात. इथं काय, जात. बघा एक सोपी आणखीन उदाहरण तुम्हाला इथं तुम्हाला जल, जय झालं ते जल. आणि दुसरं तुम्हाला जहाज देतो, जहाज. कधी तालव्य म्हणायचं, पेपरला जेव्हा प्रश्न येणार उच्चारावं लागेल तुम्हाला, लक्षात. मग तुम्हाला म्हणे की या ज मध्ये या ज मध्ये काय फरक आहे, याचा उच्चार करा बरं. जचा जल म्हणता का जल म्हणता, जल. जल जल म्हणजे या जला कोण जोडला, य जोडला, य. जल. बघा जेव्हा जेव्हा या चौघांचा उच्चार करताना, शब्दामध्ये उच्चार करताना य किंवा या इथे लिहितो, य किंवा या यांचा वापर होत असेल तेव्हा त्यांना काय म्हणावं, तालव्याचं म्हणावं. मग तालव्य म्हणण्यासाठी कोण पाहिजे रे, य किंवा या पाहिजे, य किंवा या पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा अ किंवा आ यांचा वापर होईल तेव्हा त्यांना काय म्हणायचं, दंत. काय म्हणायचं, दंत तालव्य किंवा दंत मूल्य. सांगा इथं कोण लागेल मग, अ आणि आ. लक्षात. आता उच्चार करून सांगा मला, उच्चार करून सांगा. इथं जनमत का जनमत, ज ज. काय आलं इथं, ज. य आलेलं म्हणजे काय लिहिसाल, तालव्य. चक्र का चक्र, चक्र. बघा उच्चार करताना तुम्हाला चक्र येते, चक्र म्हणजे काय झालं हे, तालव्य. काय आलेलं आहे सर, पण त्याची डेबी काही गरज नाही, आपल्याला ओळखायचं आहे फक्त. च म्हणताना जीभ टाळूला लागते आणि च म्हणताना जीभ टाळू प्लस दाताला लागते. कळलं इथं? मग त्याला दंत तालव्य. आणि ओनली टाळूला लागलं काय लिहिसाल, तालव्य. पण काही गरज नाही आपल्याला, सरळ सरळ य आणि याचा वापर करा. सांगा बरं इथं, एक मिनिट. झाकी का झाकी, झा झाकी, झा झाकी. या आलेला काय लिहिसाल, तालव्य. या ठिकाणी झकास, झकास, झ झकास, झ. कळलं इथं? इथं छाया का छाया, छाया.
कळलं इथं काय लिहिसाल बरं हेच पेपरला येईल का हे पेपरला येणार नाही याच्या पलीकडे येतात सांगा मग आता चव का चव चव येते काय ते चव मला सांगा चव कुठील तालवे का दंत तालवे लक्षात इथं खाली लिहिते चव चव शब्द कुठील आपला दंत तालवे सांगा जाती जमाती जाती जमाती जा काय दिसा दंतालवे झगा झ येते काय दिसा दंतालवे कळलं झरा काय दिसा दंतालवे जनाबाई महत्वाचा शब्द आहे जनाबाई जनाबाई नाही जनाबाई ज काय दिसा तालवे इथं चवाटा म्हटलं आपण चवाटा काय दिसा आता मला सांगा इथं यामधल्या जहाज या शब्दामधला ज कोणता आहे स दोन्ही पण ज सांगा तालवे आहे का दंतालवे जहाज म्हणता का जहाज म्हणता जहाज म्हणतो का आपण जहाज म्हणतो ज कळलं इथं म्हणजे काय लिहिसाल आता तुम्हाला विचारलं होतं विजय शब्द आहे विजय मधला जो ज आहे ज कोणता आहे तालवे का दंतालवे विजय म्हणतो का विजय म्हणतो विजय ज म्हटलं ज विजय य म्हटलेलं आहे तर काय लिहिसाल आता तालव्य विजय हा शब्द काय होऊन जाईल आपला इथं नाही होणार तो कुठं होईल तालव्यामध्ये होणार आहे इथं या ठिकाणी विजय शब्द होईल लक्षात छत्री जंगल का जंगल ज अनुस्वार जंगल ठीक आहे इथं काय चकोर इथं काय जंग आता मला सांगा जल शब्द म्हटलं जल तर कुठे येईल तालव्य सांगा य किंवा या कधी य किंवा या काय आणि अ किंवा आ समजलीत पर्यंत ओळखता येईल चार पर्यायामधले चलो याच्यावर प्रश्न तुम्हाला कन्फर्म येईल आता प्रश्न तो जावई शब्द याच्या आधी दिलेला होता जावई शब्द प्रश्न येतो पेपरला जावई शब्द फेमस शब्द आहे एग्जाम वाल्यांचा ठीक आहे चलो उसके बाद में आता एग्जामला प्रश्न पडेल कुठं इथं चार्ट दिसेल तुम्हाला उच्चार स्थानुसार चार्ट ठीक आहे मला सांगा ए आणि अ हे आधुनिक आहेत ए आणि अ यांचा उच्चार कुठून होतो कंठातून म्हणून यांना काय म्हटलं इथं कंठ्यवर्ण काय म्हटलेलं आहे कंठ्यवर्ण बाकी सगळं माहित आहे तुम्हाला सांगा क च्या पंक्तीमध्ये सगळे कोण कंठ काल शिकलो आपण काल शिकलो कळलं सांगा च च्या पंक्तीमध्ये सगळे कोण पण यांचा उच्चार दुहेरी होते लक्षात ठीक आहे सांगा ट ठ ड ड यांना काय म्हणतात मूर्धन्य काय म्हणलं त थ द द जीभ दाता लागते दाता फक्त सरळ पाहिजे असे नाही पाहिजे ना त म्हटलं पण त काय दिसाल दंत्य कळलं प फ ब ब मग याच्यात ए आणि अ महत्वाचा आहे कळलं हे सिरीज महत्वाची आपल्याला आणि महत्वाचा आपला व कळलं इथं सांगा व ला काय म्हणसाल व ला कोणतं नाव आहे दंतवष्ट काय म्हणसाल याला दंतवष्ट समजले पर्यंत आता आणखीन एक आहे अमला काय म्हणसाल नासिक्य नासिक्य नाही तुम्ही म्हणसाल सर हे नाशिक घेतलंच नाही भाऊ कधी कळलं इथं अम कोणता आहे मग नासिक्य चला समजले पर्यंत सांगा मग आधुनिक स्वर आणि अ हे यांचं उच्चार स्थान कोणतं आहे उच्चार स्थान कंठातून होते त्यांना कोणतं नाव म्हटलं जाते कंठ सांगा ओष्ठ्यवर्ण कोणते मग ओष्ठ्यवर्ण प फ ब ब हे काय झालं इथं ओष्ठ्यवर्ण चलो उसके आगे एक्झामला याला खूप महत्वाचं स्थान आहे यावर्षी मेरिट करण्यापासून ठरली येत आता लक्षात ठीक आहे व्याख्या वगैरे तुम्हाला सगळ्या पाठ आहेत ठीक आहे याला मी IMP स्टेटस देणार कशामुळं स्वरांच्या ऱ्हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगवेगळे अर्थ होतात कळलं इथं समजते का इथं बघा हे सूत आहे हे पण सूत आहे काय फरक आहे दोघांत या सूतात आणि या सूतात इथं काय या सूला छोटा उकार आहे पहिला उकार आहे या सूला कोणता आहे मोठा उकार कळलं इथं मग हे सूत म्हणजे कोण मुलगा हे सूत म्हणजे काय धागा आता पेपरला नाही आठवणार आपल्याला पेपरला आठवेल का नाही पेपरला आठवणार नाही मी काही टेक्निक आहे तुम्हाला जिथे जिथं लागू होईल ते तुम्हाला कळलं इथं ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं आता लक्षात येतं हे पहिलं पाणी पाणी हे दुसरा शब्द म्हणून पाणीच आहे कळलं इथं या पहिल्या शब्दामध्ये पाणीला विलांटी कशी आहे पहिली विलांटी कोणती इथं पहिली म्हणून मी एक लिहिलं कळलं इथं आणि इथं कोणती आहे दुसरी म्हणून काय लिहिलं आपण दोन कळलं इथं पाणी जर समजा आपण हंडा म्हणून पाणी टाकलं इथं तर पाणी जागेवर थांबेल का लांब जाईल पाण्याचा गुणधर्म प्रवाहित आहे लांब जाते कळलं इथं मग लांब पाणी जात असेल म्हणून त्याची विलांटी कोणती असेल कशी असेल दुसरी मोठी विलांटी मोठी म्हणजे लांब मोठी कळलं इथं
पाण्याची विलांटी कोणती पाहिजे मग? लांब मोठी विलांटी पाहिजे. मग त्याला काय म्हणायचं? पाणी म्हणजे जल. H2O आहे आपला H2O. आता हे पाणी कोण मग? हे या पाण्याची विलांटी कशी आहे? छोटी आहे. हात कसे असतात? छोटे. म्हणून याला हात म्हटलं जाते. लक्षात ठेवायला बरं आहे बरं का आपल्याला. सांगा मग, हात छोटे आहेत की मोठे आहेत? छोटे आहेत. म्हणजे विलांटी कोणती? छोटी. पाणी जर खूप उघडले इथं, सांडवलं, कळलं इथं, तर पाणी कुठं जाईल? लांब जाते. म्हणजे विलांटी कोणती पाहिजे? दुसरी मोठी. कळलं इथं. त्यानंतर दिन, हा एक दिन आणि हा दुसरा दिन. कळलं इथं. हा पहिला दिन म्हणजे दिवस, दुसरा शब्द दिन म्हणजे गरिबी. सांगा, दिवस हा 24 तासाचा, गरिबी 24 तासाची का? नाही. सांगा, दिवस मोठा की गरिबी मोठी? काय मोठी आहे? मेंदू 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 काम केलं पाहिजे. मेंदून काम केलं पाहिजे आपल्या. कळलं इथं. तर हे असं नाही लक्षात राहत. कळलं इथं. मग मला सांगा, इथं पहिली विलांटी आहे. किती विलांटी आहे? पहिली. म्हणजे हे लहान विलांटी आहे. कोणती विलांटी आहे? लहान. लहान म्हणजे काय झालं इथं? दिवस. इथं गरिबी मोठी असते म्हणून मोठी विलांटी. कळलं इथं. समजलं का? लक्षात ठेवलं बरं आहे आपल्याला. आता इथं शिर आणि हे दुसरा शिर. आता शिर म्हणजे डोकं, शिर म्हणजे नस. शिर. कळलं. सांगा, डोकं मोठं लांब आहे का शिर लांब आहे? लांब काय? शिर आहे का डोकं आहे? कळलं इथं. मग मला सांगा, डोकं छोटं आहे, लहान आहे ना? कळलं इथं. मग लहान विलांटी म्हणजे कोणती? पहिली. आणि जर दुसरी विलांटी असेल तर ती काय असेल? रक्तवाहिनी. रक्तवाहिनी कशी? लांब. लक्षात आलं का? समजलं इथपर्यंत? सांगा, शिर म्हणजे डोकं, याला कोणती विलांटी लिहिसा? पहिली का दुसरी? कशावर? डोकं लागलं. हे ओळखण्यासाठी. कळलं इथं. ओळखण्यासाठी. आणि 4 पर्याय असतात. 2 ठिकाणी डोकं लागलं आपलं. ठीक आहे. आता काय म्हटलं त्यांनी? जिथं लागू होती तिथं, हा, सूत म्हणजे मुलगा, आणि दुसरा सूत म्हणजे धागा. सांगा, मुलगा लांब असतो का धागा लांब असतो? काय लांब असतो? धागा लांब असतो. कळलं येतं. म्हणून उकार कोणती? मोठी. दुसरी उकार. अरे मी सांगत हा प्रश्न, धागा, धाग्यासाठी दुसरी. कळलं येतं. प्रश्न तुम्हाला सांगतो की हेच प्रश्न आपल्याकडे महत्वाचे आहेत. कळलं येतं. आणि मुलगा म्हणजे काय? 1.5 फूट. 1 फूट. कळलं येतं. म्हणजे याला कोणता? पहिला उकार. आता याच्यानंतर सूर. हा सूर आत्ता कुठल्या तरी एक्झामला विचारला, म्हणजे कुठल्या तरी एक्झामला, सूर आणि सूर. कळलं येतं. मला सांगा, सूर म्हणजे देव आणि सूर म्हणजे आवाज. सांगा, लांब काय असतो? आवाज. कळलं येतं. ज्याची उकार लांब तो काय झाला इथं? आवाज. हे आपला देव. कळतं इथं. छोटा देव. ठीक आहे. सलील, इथं काय झालं? पाणी. इथं सलील म्हणजे लिहिलेले. लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात. त्यानंतर इथे खाली मिलन. मिलन म्हणजे काय? भेट. इथं मिलन म्हणजे मिटणे. कळलं इथं. मिलन म्हणजे भेट, शॉर्ट टाइम. कळलं इथं. मिलन म्हणजे खतम, मिटणे. कळलं. कायमस्वरूपी. कळलं इथं. दोघाला. पण एक्झाम मध्ये खाली येतच नाही. एक्झाम मध्ये इकडेच अटकतात. दिन, लक्षात, पाणी, सूत, सूत. कळलं इथं. समजपर्यंत. बाकीचे पीक म्हणजे कोकिळा, दुसरं पीक म्हणजे धान्य. आता ह्याच्यात पण लॉजिक तेच लागते. पीक म्हणजे कोकिळा, कोकिळा पक्षी माहिती आहे तुम्हाला. इथं विलांटी कशी आहे? पहिली. कोकिळा पक्षी छोटा राहतो. आता पीक म्हणजे धान्य. धान्य इतकं रास असते खूप मोठी. धान्याची रास असते ना. पण विलांटी कोणती आपली? इथं दुसरी. समजपर्यंत. एक्झाम मध्ये वरच्या मध्येच खेळलं. समजपर्यंत. चलो, इथं काय असेल? उच्चार सारखा होता, पण काना मात्रा उकारामुळे काय झाला? बदल झालेला. ठीक आहे. आता याच्यानंतर संधी. पेपरला प्रश्न विचारला की संधी म्हणजे काय? लक्षात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. संधीचे मुख्य प्रकार किती? 3. मुख्य प्रकार किती लिहिसाल? 3. 4 लिहायचे नाही. मुख्य प्रकार किती द्यायचे? 3. सांधणे. संधी म्हणजे काय असेल? सांधणे किंवा जोडणे. सांधणे किंवा जोडणे. याला सांधणे म्हणतील ते एक्झाम वाले. सांधणे. ठीक आहे. सांगा, पहिली संधी कोणती आहे? स्वर संधी. दुसरी व्यंजन संधी. तिसरी विसर्ग संधी. विसर्ग संधीचे उदाहरण वाचायचे फक्त. विसर्ग संधीचं चिन्ह असते असं आहे विसर्गाचं. कळलं इथं. व्यंजन संधी, व्यंजन कोणत्या प्रकारचं जोडलं, कोणत्या क्रमांकाचं जोडलं, याचे उदाहरण लगेच ओळखेल तुम्हाला. लक्षात. महत्वाचं आपल्याला स्वर संधी. महत्वाचं काय आपल्याला? स्वर संधी. सांगा, संधी म्हणजे काय? सांधणे. संधी म्हणजे काय असेल? सांधणे. आता हा चार्ट तुम्हाला दिसल. मी हाताने लिहिलेला आहे, पण तरी तुम्हाला सांगतो, बसतो. सांगा, संधीचे मुख्य प्रकार किती? संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. संधी म्हणजे काय असेल? सांधणे किंवा जोडणे. सांधणे किंवा जोडणे. मला सांगा, पहिला प्रकार स्वर. स्वर संधीच महत्वाचे. आता पेपरला प्रश्न तुम्हाला विचारेल, खालीलपैकी कोणता प्रकार स्वर संधीचा नाहीये? स्वर संधीचे प्रकार लक्ष द्यायचं. दीर्घत्व संधी,
गुणादेश, वृद्धादेश, यनादेश आणि संप्रसारण. संप्रसारण कळलं बघा, पुन्हा वाचतो. दीर्घत्व संधी, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, संप्रसारण. हे आदेश लागलेला आहे. आदेश म्हणजे काय? पेपरला प्रश्न विचारला तुम्हाला, मराठी व्याकरणात आदेश कोणाला म्हणतात? तर आदेश कोणाला म्हणायचं? एका अक्षराच्या बदल्यात जर दुसरं अक्षर येत असेल, एका वर्णाच्या बदल्यात जर दुसरं वर्ण येत असेल, त्याला काय म्हणायचं? ते वर्ण किंवा अक्षर शब्द यूज करेल. ठीक आहे. एका वर्णाच्या बदल्यात जर दुसरा वर्ण येत असेल त्याला काय म्हणायचं? आदेश. कळलं इथं? आदेश कोणते कोणते? गुणादेश, वृद्धादेश, लक्षात, यनादेश आणि काय म्हटलं आपण? संप्रसारण. हे कोणाचे प्रकार आहेत? स्वरसंधीचे. आता दीर्घत्व संधीची व्याख्या विचारणार नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन सजातीय स्वर, सजातीय विजातीय माहितीये, सारख्या उच्चाराचे सजातीय, भिन्न उच्चाराचे विजातीय, जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात, कळलं इथं, तेव्हा त्याच्यापासून दीर्घ स्वर तयार होतो. काय तयार होतो? दोन सजातीय स्वर एकत्र येऊन, दोन सजातीय स्वर एकत्र येऊन जो एक स्वर बनतो त्याला म्हणतात दीर्घ स्वर. कळलं इथं? म्हणून संधीचा प्रकार पण झाला तो दीर्घत्व. जसं सूर्य अधिक असतं म्हणजे काय असेल? सूर्यास्त. हे उदाहरण तर खूप बेस्ट आहे तुमच्याकडे. सूर्य अधिक सूर्यास्त, महिला अधिक असं महिलाश्रम, ते त्याची गरजच नाही तुम्हाला. आता नागपूर साईड एक प्रश्न विचारला होता, लक्षात, मनो अधिक राज्य, मनोराज्य लिहिलं. मग त्यांनी विचारलं की कोणत्या संधीचा प्रकार आहे? तो कोणते? विसर्ग. विसर्गाचा उपप्रकार विचारला त्यांनी. उकार संधी. काय म्हटलं त्यांनी? उकार संधी म्हटलं त्यांनी. उकार विसर्ग संधी म्हटलं त्यांनी. कळलं इथं? मग आपल्याला काही लॉजिक उत्तर काढता आले पाहिजे आपल्याला. चला समोर. गुणादेश. गुणादेश म्हणजे काय असेल? अ किंवा आ यांच्या समोर जर ई आला तर ए तयार होतो, उ आला ओ तयार होतो, रु आला और तयार होईल. पेपरला प्रश्न एवढंच विचार आहे, गुणादेश म्हणजे काय? अ किंवा यांच्या समोर ई उ रु आल्यास अनुक्रमे ए ओ र तयार होतो. उदाहरणार्थ ईश्वर अधिक इच्छा म्हणजे काय असेल? ईश्वर इच्छा. तिसरा प्रकार वृद्धादेशचे उदाहरण खूप सोपी आहे मित्रांनो. काय करायचं? हे तर शब्द सदैव लिहिला. सदैव जेव्हा कधी शब्दामध्ये मधल्या अक्षरावर जर डबल मात्रा दिसली, डबल मात्रा, आई ओ औच्या, आई आणि औच्या, डबल मात्राचं उदाहरण काय असतं माहिती आहे का? वृद्धादेश. कोणतंही उदाहरण घ्या, काय असेल? वृद्धादेश. अ किंवा आ यांच्या समोर जर ए आई येत असेल तर आई बनेल, आणि ओ औ येत असेल तर काय बनेल? औ. आईच्या दोन मात्रा असतात, औच्या दोन मात्रा असतात. संधी म्हणजे जोडताना. त्यानंतर यनादेश पेपरला महत्वाचा आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं? हे लक्षात ठेवायचं. यवर. यवर म्हणजे काय? यनादेश. जेव्हा ई उरु यांच्या समोर विजातीय स्वर आला तर यांच्या बदल्यात अनुक्रमे य